माझा मंत्री महोदयांना माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत. बोलायचंच नाही का? 2020 साली साधारणतः निर्णय घेण्यात आला. गेल्या 6 वर्षांमध्ये आपण किती शाळांना नोटिसा दिल्या, किती शाळांवर आपण कारवाई केली? आपण 2026 ला हा GR काढल्यानंतर अशा किती शाळांमध्ये आपल्या विभागाच्या माध्यमातून इन्स्पेक्शन करण्यात आलं आणि असं आढळलं की इकडे मराठी शिकवलं जात नाही आणि म्हणून शाळेची मान्यता रद्द करण्यात आली? माझा पुढचा प्रश्न असा देखील आहे की आपण जी 1 लाखाची जी काही पेनल्टी लावलेली आहे पहिल्या त्यांच्या डिफॉल्टला, अध्यक्ष महोदय, आज मुंबईमधल्या अनेक इंटरनॅशनल शाळा, IB शाळा, CBSE, ICSE याच्या वर्षाच्या फी 8 लाख ते 15 लाख आहेत. आजही मला अशा अनेक शाळा माहिती आहेत ज्या IB बोर्ड आहेत, ज्या सांगतात आम्ही मराठी शिकवणार नाही. ही मुजोरी ते आपल्या सरकारला अक्षरशः शब्द वापरायचा की नाही माहिती नाही, पण फाट्यावर मारतात. असं असताना सुद्धा अजूनही पुढच्या शैक्षणिक वर्षामध्ये सुद्धा ते मराठी शिकवणार नाहीयेत. असं खुलेआम सुरू असताना आपण त्यावर काय कारवाई करतोय, असे माझे हे स्पेसिफिक प्रश्न आहेत. आणि म्हणून हा 1 लाखाचा दंड आहे हा आपण वाढवणार का? आणि मी विचारलं तसं किती शाळांची मान्यता आपण रद्द केली? या शाळांना केवळ आपण एक परमिशन देत नाही, यांची जमीन सुद्धा सवलतीच्या दरात सरकारकडनं मिळालेली आहे. यावर आपण काही कारवाई करणार का, अशी मला उत्तर हवी आहे.